हे महाराज बसवले, आमचा महेश भाऊ शिवभक्त आहे, छत्रपती शिवाजी राजांना सर्वस्व मानणारा आमचा महेश भाऊ डोंगरे. काय केलं शिवरायांनी? अहो रायरेश्वराच्या देवळात जेव्हा शपथ घेतली ना हिंदवी स्वराज्य स्थापन करणार, तेव्हा पहिल्यांदा मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडायचं काम सुरू केलं. पत्रांमधनं उल्लेख केले, सहकार्यांना सांगितलं गायी वाचवा. गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. ते म्हटले खूप पुण्य आहे. दादा ते पुण्य कामाला आलो. खूप संकट आले शिवरायांच्या आयुष्यात, खूप. पण त्या प्रत्येक संकटावर मात करत पुढे जात राहिले. आणि एक दिवस रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं आणि या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. ही गायीची कृपा आहे त्यांच्यावर. त्यांना ते गो प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे ब्रह्माची उपासना करणारा जो भक्त आहे, संत आहे, त्यांचं रक्षण करणारा आणि गायींचं रक्षण करणारा, अशी शिवरायांची ओळख निर्माण झाली त्या काळामध्ये. ते गो भक्त होते. आज आपण स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणून घेत असू तर स्वतः तर गाय कसायला विकता कामा नये. पण जो जो गायीवर सुरा चालविल त्याला ठोकायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याला धडा शिकवायचं काम, त्याला लायकीत ठेवायचं काम आम्ही सगळ्यांनी जर केलं ना, पुन्हा शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील. माझं वाक्य लक्षात ठेवा. ज्या दिवशी या देशात एक पण गाय कापली जाणार नाही ना, त्या दिवशी पुन्हा शेतकऱ्याच्या घरातून सोन्याचा दूर निघणार. कारण धर्म सांभाळणार ना तो, धर्म विजय देतो, धर्म यश देतो. बरं त्याच्या मागे विज्ञान पण आहे ना हो. आज शेतीचा कस जर आपल्याला टिकवायचा असेल तर गायीच्या शेण गोमूत्राची नितांत गरज आहे त्या शेताला. उद्या जर गायी बैलच राहिले नाही तर या शेत्या नापीक होणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्या रस्त्यावर येणार आहे. दादा काळ इतका चांगला आहे,